मंडळी, नमस्कार. कसे आहात? मजेत ना? वाचताय ना? आजचा चौथा रविवार. आपण चौथ्या रविवारी रोचक आणि रोमांचक अंटार्क्टिकाबद्दल जाणून घेत असतो. मी सुदर्शना. वाचू आनंदे जगू स्वानंदे या पॉडकास्टमध्ये आपले मनःपूर्वक स्वागत. प्रवासी, टर्न आणि पेट्रेल. प्रत्येक गरमीच्या ऋतूमध्ये अंटार्क्टिका सागर किनारी जवळपास 45 प्रकारचे प्रजाती पक्षी येतात. त्यात मुख्यत्वे करून अधिकांश टर्न आणि पेट्रेल यांच्या प्रजाती असतात. पेट्रेल सगळ्यात दुरून येणारा प्रवासी पक्षी आहे. याच्या डोक्यावर काळ्या रंगाची टोपी असते. चोच आणि पंजे एकदम लाल रंगाची असतात. याची उंची 15 इंच लांबीच्या दुरीकरता उडण्याकरता याचे शरीर एकदम हलके असतात. हे पक्षी समूहात राहतात आणि खूप आवाज करतात. उत्तर ध्रुव ते दक्षिण ध्रुव हा प्रवास 18,000 किलोमीटर हे पक्षी दरवर्षी करतात व परत जातात. या पक्ष्यांचा जीवनकाल 20 वर्षे असतो. हे पक्षी दिवसातच उडतात. हे पक्षी आपले घरटे उत्तर ध्रुवावरच बांधतात. इथे फक्त जेवायला येतात. प्रवासी स्कुआ हा एक शिकारी पक्षी आहे. तो आपली शिकार केलेल्या पक्षाला खेळवून खेळवून मारतो. पेंग्विन. पेंग्विन कुठे राहतात? अंटार्क्टिकाच्या सर्व दूर आपल्याला हा पक्षी बघायला मिळतो. या पक्षाच्या जवळपास 15 प्रजाती आहेत. त्यांची नावे अशी आहेत: एडली, एम्पेरर, किंग, जेट, चिनस्ट्रॅप, मेकेरिनी, रॉक हॉपर, हबोल्ट, मंगोलिनिक, रॉयल, फेअरी, स्नेअर्स, फ्योर्ड, लँड, तस्मानियन क्रेस्टेड केप आणि गालापागोस. एडली आणि एम्पेरर मुख्यत्वे अंटार्क्टिकाचे रहिवासी आहेत. बाकीच्या प्रजाती या द्वीपावर पसरलेल्या समुद्रकिनारी निवास करतात. भारतीय अभियानाअंतर्गत काही मिळालेले धडे. पूर्वी अंटार्क्टिकाला जाताना संशोधक खूप तऱ्हेच्या संकटांची भीती राहत असे. जराशी ही असावधानी संकटाची हाळी देत असे. एक सोबती अतिशय आवश्यक आहे. अंटार्क्टिका असे गिफ्ट आहे की जिथे नित्य नवे चमत्कार होत असतात. जसे की बर्फाच्या खाली वाहणाऱ्या पाण्याचा स्रोत. उन्हाळ्यात बर्फ वितळायला लागते, पण तरीही आईस शेल्फवर खाली पाणी वाहत असते. हे जरी खूप पक्के असले तरीही काही सांगता येत नाही. कधीही मोडू शकते. म्हणून पाहून परखूनच रस्ता तयार करावा लागतो. एप्रिल महिना गर्द निळ्या रंगाच्या बर्फापासून दूरच राहिलेले चांगले. हेलिकॉप्टरमध्ये पोशाख. जेव्हा आपण हेलिकॉप्टरमधनं जातो तेव्हा अनुभवी नसलेल्या व्यक्तीला असे वाटते की आपण मैत्रीमधून निघून तिथे काम करणार आहोत, तिथे जहाजावरच जाणार आहोत. म्हणून ते जीन्सवर एक जॅकेट घालून निघतात. तेव्हा संकटकाळी जर हेलिकॉप्टर उतरवावे लागले तर पूर्ण अंटार्क्टिकाचा पोशाखच घालून निघाले पाहिजे. आपल्या आनंदासाठी शांतीची आवश्यकता. जिथे जाणारी विंटर टीम ही जवळपास 1 वर्ष एकांतवासात असते. तेव्हा बरेचदा 24 तासांची रात्र असते. तेव्हा आपला संयम ठेवावा लागतो किंवा एखाद्या संकटकालीन परिस्थितीशी संयमाने वागावे लागते. हे आपल्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे असते. नाहीतर काही त्रास होण्याचा शक्यता असू शकते, ज्यामुळे जीवाला धोका होऊ शकतो. रहिमन पाणी राखीये. अंटार्क्टिका असो किंवा इतर जीवन, पाणी खरे जीवन आहे. कारण अंटार्क्टिका हे एक असे वाळवंट आहे
कडाक्याच्या थंडी आहे तरीही सोबत पाणी ठेवावेच लागते. दिवसाला 6 ग्लास पाणी पिणे हे आपल्या हिताचेच असते. कंटाळा करून चालत नाही. जेव्हाही आपण बाहेर निघू तेव्हा एक थर्मासमध्ये गरम पाणी नक्की जवळ ठेवावे. जर आपत्कालीन परिस्थिती तयार झाली तर बर्फ पाणी म्हणून पिऊ नये. घसा ओला होईल एवढेच बर्फ चोखावा. सगळ्यात मोठे संकट म्हणजे आग. अंटार्क्टिका हे थंड वाळवंट आहे, त्यामुळे हवेतील नमी पाण्याच्या रूपात बर्फामध्ये बदलते. त्यामुळे हवा राजस्थानाच्या थर वाळवंटापेक्षाही कोरडी असते. हवा नेहमी जोराने वाहत असते, वादळी असते. त्यामुळे जर एखाद्या सिगरेट पिणाऱ्या व्यक्तीच्या निष्काळजीपणामुळे किंवा जनरेटरमधून ठिणगी पडली तर आग अशी काही पेटते की ती विझवणं अशक्य असते. विजेच्या तारीपासून निघालेली आग. अंटार्क्टिकामधील हवा अतिशय कोरडी असल्यामुळे कोणत्याही कारणाने आग लागू शकते. एखादे इलेक्ट्रिक उपकरण त्याच्या क्षमतेपेक्षा जास्त विद्युत प्रवाहावर चालविणे धोक्याचे असते किंवा विद्युत उपकरणांची तार गुंडाळून न ठेवता वापरावी, अन्यथा खूप मोठा धोका होऊ शकतो. तार गरम झाल्यामुळे सुद्धा आग लागू शकते. फास्ट आईस पासून धोका. फास्ट आईस ही एक मोठी आणि जाड बर्फाची चादर आहे. त्यावर भरोसा ठेवणे योग्य नाही, कारण जर एखादी जोरदार लाट आली तर फास्ट आईस चे तुकडे तुकडे होऊ शकतात. इतकेच नव्हे तर जर हवा अजिबात नसेल तरीही गरमीमुळे सुद्धा असे घडू शकते. जर आपल्याला सृष्टी सौंदर्यासाठी फोटो काढायचे असतील किंवा जहाजावरून खाली उतरून काही काम करायचे असेल तर फास्ट आईसवर उतरायचे असेल तर अगोदर कॅप्टनला सांगून ठराविक काळासाठी आपत्कालीन परिस्थितीची सगळी मदत करणारी टीम तयार असणे आवश्यक आहे. सामानात हेच तर राहिले नाही ना, याची खात्री करून घ्या. अंटार्क्टिका एका निसर्गातील शुद्ध आणि रम्य ठिकाण आहे, पण सगळी तयारी केली तरी काहीतरी राहूनच जाते. हे सगळ्यात धोकादायक असतं. जेव्हा मेडिकल फिटनेस चेकअप झाल्यावर आपण सिलेक्ट झालो त्यानंतर या गोष्टी टाळाव्या. जर आपण भेटीगाठी निमित्त प्रवास करू तर तो हॉटेलमधलं काहीतरी खाल्ले जाते, पिल्ले जाते. त्यामुळे दूषित पाण्यामुळे आपल्याला कावीळ होऊ शकते किंवा मच्छर चावल्यामुळे मलेरिया होऊ शकतो. एखाद्याला खाजेचा रोग असल्यास तर त्याचा तो रोग वाढू शकतो. म्हणून लेखक सांगतात, सामानात योग्य वस्तू असाव्या किंवा शुद्ध जेवण घ्यावे, प्रवास टाळावा. आजच्या पॉडकास्टमध्ये एवढेच. भेटूया पुढच्या महिन्याच्या 4थ्या रविवारी अशीच नवीन माहिती घेऊन आणि अंटार्क्टिकाबद्दल जाणून घेण्यासाठी. तोपर्यंत मस्त रहा, वाचत रहा.